नमस्कार मंडळी, मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत। आपण असं म्हणतो की नवरा बायको मध्ये छोटे मोठे वाद हे होतच असतात, पण कधी कधी ते वाद इतके विकोपाला जातात की कोर्ट कचऱ्यांच्या पायऱ्या चढाव्या लागतात। मग त्यातून येतं नैराश्य आणि नको ते विचार। हा कौटुंबिक संघर्ष कधी कधी इतका टोकाला जातो की एखादा व्यक्ती थेट टोकाचं पाऊल उचलतो। आता अशीच एक घटना बंगळुरूमध्ये एका खाजगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडली आहे। एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले अतुल सुभाष यांनी बंगळुरूमधील एका फ्लॅटमध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं। 34 वर्षीय अतुल सुभाष हे बेंगळुरू शहरामध्ये एका खाजगी कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करत होते। अतुल सुभाष यांनी आत्महत्या करण्याआधी 24 पानी सुसाईड नोट देखील मागे सोडली होती। या सुसाईड नोट मध्ये त्यांनी पत्नी आणि पत्नीच्या नातेवाईकांवर छळ केल्याचे गंभीर आरोप केलेत। तसंच असं म्हटलंय की पत्नीने सेटलमेंटसाठी तब्बल 3 कोटी रुपयांची मागणी केली होती। एवढंच नाही तर मुलांच्या संगोपन आणि देखभालीसाठी वेगळी रक्कम मागितली होती। या प्रकरणामध्ये अतुल सुभाष यांनी स्वतःला न्याय देण्याची मागणी करत एक व्हिडिओ सुद्धा बनवलाय। तसेच पत्नीने आपल्यावर अनेक गुन्हे दाखल करत आपला खूप छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे। अतुल सुभाष यांनी एक व्हिडिओ जारी करत आपल्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही असं म्हटलंय। यासोबतच पत्नी आणि पत्नीच्या नातेवाईकांमुळे आत्महत्या करत असल्याचं व्हिडिओमध्ये म्हटलंय। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। दरम्यान या व्हिडिओमध्ये आपल्याला न्याय देण्याची मागणी करत पत्नी विरुद्ध कारवाई झाली पाहिजे असंही म्हटलं आहे। या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। तसंच पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत असल्याची माहिती समोर येते। आत्महत्येपूर्वीच अतुलचं 90 मिनिटांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा सापडले। या व्हिडिओमध्ये अतुलने त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना पत्नीकडून तसंच त्याच्या घरच्यांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाबद्दल भाष्य केले। त्याने मला आणि माझ्या कुटुंबियाला न्याय मिळावा अशी मागणी केलेली आहे। जोपर्यंत मला छळणाऱ्यांना शिक्षा मिळत नाही तोपर्यंत आपल्या अस्थींचं विसर्जन करू नये अशी शेवटची इच्छा अतुलने या व्हिडिओमधनं व्यक्त केली आहे। आपल्याला न्याय मिळाला नाही आणि आपल्या छळणाऱ्यांना शिक्षा झाली नाही तर माझ्या अस्थी या न्यायालयाबाहेरील कोर्टामध्ये विसर्जित कराव्या असंही अतुलने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे। न्याय मिळवण्यासाठी कोणती किंमत मोजावी लागते हे या कृतीमधून स्पष्ट होईल असं अतुलने मृत्यूपूर्वी म्हटलंय। अतुलने आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे त्याच्यावर खोटे आरोप करून त्याला छळण्यात आले याबद्दल सांगितलंय। आपल्या काही शेवटच्या इच्छा सांगताना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचं संगोपन आपल्या पालकांनी करावं असंही अतुलने म्हटलं आहे। आपल्या पत्नीनेच तिच्याकडे मुलांच्या संगोपनासाठी पैसे नसल्याचं कबूल केल्याचं अतुलने सांगितलंय। म्हणूनच तिने मुलांचा ताबा माझ्या पालकांकडे आणि माझ्या भावाकडे द्यावा, ते त्यांची उत्तम काळजी घेतील असं अतुलने म्हटलंय। तसंच आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्या अस्थींचं विसर्जन करू नये असं या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे। मात्र आपल्याला न्याय नाही मिळाला तर आपल्या अस्थी निषेध म्हणून न्यायालयाबाहेरील गटारामध्ये विसर्जित कराव्या अशी शेवटची इच्छा अतुलने व्यक्त केली आहे। माझ्या मृतदेहाजवळ माझी पत्नी आणि तिच्या नातेवाईकांना सुद्धा येऊ देऊ नका असं अतुलने या शेवटच्या व्हिडिओमध्ये म्हटलंय। अतुलने त्याच्या घरच्यांना कॅमेरा किंवा भेटल्याचा पुरावा सोबत ठेवता येईल अशी तरतूद केल्याशिवाय माझ्या पत्नीला किंवा तिच्या कुटुंबियांना भेटू नका असा सल्ला आत्महत्येपूर्वी दिला आहे। गरज पडली तर मला छळणाऱ्या पत्नीला आणि तिच्या नातेवाईकांना सार्वजनिक ठिकाणीच भेटा असा सल्ला सुद्धा अतुलने दिलाय। या प्रकरणामधील न्यायाधीशांविरोधातही खटला चालवावा अशी मागणी अतुलने केली आहे। या प्रकरणामध्ये माधव नावाच्या व्यक्तीची चौकशी करण्यात यावी असं अतुलने म्हटलं आहे। या सर्व लोकांनी पत्नीच्या मदतीने आपल्याला अडकवल्याचा आरोप अतुलने केलाय। न्याय व्यवस्थेबद्दल अतुलला असणारी चीड त्याच्या शेवटच्या व्हिडिओमधून दिसून येते। आपण घेत असलेल्या या टोकाच्या निर्णयाचा पालकांना होणारा त्रास लक्षात घेत त्याने त्यांची माफी सुद्धा मागितली आहे। बंगळुरूमधील मंजुनाथ लेआउट परिसरामध्ये अतुल भाड्याच्या घरामध्ये राहत होता। मराठा हल्ली पोलीस स्टेशन अंतर्गत हा परिसर येतो। पोलिसांनी वैवाहिक मनस्तापातून अतुलने आत्महत्या केल्याचं म्हटलंय। अतुलच्या पत्नीने त्याच्या विरोधात उत्तर प्रदेशमध्ये खटला दाखल केला होता। आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी ईमेल वरून तसंच व्हॉट्सअप वरून तो ज्या एनजीओची मदत घेत होता त्यांना अतुलने पाठवली आहे। काही वरिष्ठ न्यायालयांमधील न्यायाधीशांनी जाणून बुजून आपल्याला न्याय दिला नाही, त्यासाठी आपण त्यांच्या विरोधामध्ये खटला चालू इच्छितो असं अतुलने आपल्या या चिठ्ठीमध्ये म्हटले। आत्महत्या करण्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये शेवटी अतुलने कागद ठेवला असून त्यामध्ये न्याय अजून झालेला नाही असं लिहिलं आहे। पोलीस या प्रकरणाचा तपास करतात।